माझ्या वडिलांनी ग्रामपंचायतीला 3 वेळा पराभव बघितला. असं म्हणतात की बेळगाववरून आल्यानंतर चंदगड कुठं आहे असं समजत नाही. त्यांना त्या जागेने बऱ्याचदा हुलकावणी दिलेली आहे. अडचणीतून बँक होती ती बाहेर काढली. 3 ठिकाणी कमानी आपल्या चंदगड शहराची ओळख. मुलांना ग्राउंड नाही आहे, ग्राउंड मिळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कुठेही बघितला शहरामध्ये तर रस्ता आणि गटर हे काम झालेलंच दिसेल. आणि आज आम्ही 6 वर्ष झाली सलग जो आम्हाला सभासदांना डिव्हिडंड देता आला नाही तो आम्ही सलग आता 6 वर्ष 10% 12% असं आम्ही डिव्हिडंड देतोय. आणि असं नाही की काम केलं आणि ते दुसऱ्या महिन्यात किंवा दुसऱ्या वर्षी खराब झालं. जे पहिल्या वर्षी काम केलं ते अजूनपर्यंत चांगलं दिसेल तुम्हाला. त्याच्यामध्ये 17 वॉर्डमध्ये कामं पूर्ण कानेटकर साहेबांच्या माध्यमातून मी केली. निधीही मोठ्या प्रमाणात आमची नगरपंचायतीची इमारतला 10 कोटी रुपयाचा निधी लागलेला आहे. मंडळी नमस्कार, मी तेजस्विनी आणि आपलं स्वागत आहे शब्दवेडे या यूट्यूब चॅनलवर. खरं तर आपण आलेलो आहोत ते निसर्गाची जरा जास्तीच कृपादृष्टी असणाऱ्या चंदगड नगरीमध्ये. आणि याच नगरीमध्ये सुद्धा दिलदार माणसं सुद्धा खूप आहेत. असंच एक दिलदार व्यक्तिमत्व, खरं तर ज्यांच्या नावातच दया आणि आनंद या भावना अगदी भरभरून भरलेत, असे दयानंद काणेकर. आज आपण त्यांच्याशी मनमुरादपणे गप्पा मारणार आहोत. त्यांचा संघर्षमय प्रवास, त्यांचा राजकीय प्रवास आणि त्या प्रवासामध्ये घडणाऱ्या अनेक घटना आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, तुमचं शब्दवेडे या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. खरं तर सध्या आता राजकीय वातावरण आपले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. गरम वातावरण झाले आणि या वातावरणामध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून सामोरं जात असताना कसं वाटते? लोकप्रतिनिधी म्हणून खरंच छान वाटतंय. कारण पूर्वी मी छोट्या मोठ्या इलेक्शन लढवलेले आहेत. मला वाटतं मी साधारण एक 97-98ला एक ग्रामपंचायतीचं इलेक्शन लढवलं होतं. असे सलग 3 वेळा मी इलेक्शन लढवलं. 3 वेळेला मला अपयश आलं. त्याच्यानंतर मी चंदगड अर्बनचं एक इलेक्शन 2000 साली मी लढवलं होतं, 99-2000 साली. त्यावेळेला सुद्धा मला अपयश आलं. परंतु त्याच्यानंतर मला 2004 नंतर पहिला मी चंदगड अर्बनचं इलेक्शन लढवलं. आता त्याच्यानंतर मी कंटिन्यू मी लढवलं आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायतीचं एक इलेक्शन त्याच्यामध्ये मला अपयश आलं. आणि त्याच्यानंतर मी चंदगड अर्बनचं 15 साली मी एक पॅनल तयार केला. आम्ही पिळंकर साहेब, मी आणि आमची एक मित्रमंडळी म्हणून आहेत. चंदगड अर्बनचं विद्यमान चेअरमन वालियान होते, त्यांच्या विरोधात आम्ही लढलो. त्यावेळेला अशी ती म्हणजे वालियांना म्हणजे एक मोठं त्यावेळेला नेतृत्व होतं आणि त्यांच्या जनमानसात मोठी हे होती. आणि आज त्यांच्या विरोधात आम्ही ज्यावेळेला लढलो त्यावेळेला माझे एक 7 सीट आल्या, त्यांच्या 7 सीट आल्यानंतर चंदगड अर्बनचं चेअरमन पद साहजिकच माझ्या हातात आलं. वेळेपासून मी चंदगड अर्बन जी अडचणीत होती, साधारण 2,43,00,000 रुपयाचा तोटा होता, 33 कोटीची बँक होती. आणि त्याच्यानंतर ती बँक आज आम्ही सलग 5 म्हणजे आता मी चेअरमन पहिले 5 वर्ष आल्यानंतर आता पण चेअरमन मीच आहे. आणि त्याच्यामध्ये ती बँक आज अडचणीनं पूर्ण आम्ही बाहेर काढलेले 110 कोटीच्या ठेवी आहेत. त्या साधारण 22 कोटी कर्ज वाटप होतं, ते आता 81 कोटी कर्ज वाटप आहे. बँक तोट्यातनं पूर्ण बाहेर निघालेली आहे, सगळं झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर परत मी 15 सालानंतर पंचायत समिती सदस्य म्हणून त्यावेळेला लढलो. त्यावेळेला सुद्धा मी माझा नरसिंगराव साहेबांचा मी त्यांच्या फार त्यावेळेला माझं त्यांच्या जवळीक होती, माझं त्यांच्या प्रेम होतं, त्यांचंही माझ्यावर होतं. आणि त्यांनी त्यावेळेला मला पंचायत समितीत आम्ही त्यांच्याकडून जिल्हा परिषद लढायचं म्हणून त्यावेळेला, परंतु जिल्हा परिषद काहीतरी गटावर युती झाली, कुठल्या तरी गटावर. आणि त्याच्यामुळे मी त्यांच्यावर युती असेल तर मी साहेबांना सांगितलं मी तुमच्यावर राहणार नाही म्हणून आमच्या राजेश साहेबांना मी सांगितलं. आणि तेव्हा मी तिथून बाहेर पडलो. आणि त्याच्यानंतर मी जिल्हा परिषद लढणार म्हणून असं ठरलं, परंतु जिल्हा परिषद मला त्यावेळेला मिळाला नाही. त्यामुळे मला पंचायत समितीसाठी मला लास्टला माझ्या सगळे जे माझे चंदगड अर्बनचा ग्रुप होता त्यांनी मला सांगितले तू पंचायत समितीला. पिळंकर साहेबांनी फोर्स केला, बाबूरामा हळदणकरनी, आमिर मुल्ला साहेब होते, आमचे सगळे मित्र त्यांनी केला. त्यावेळेला मी अचानक या गटातून दुसऱ्या गटातून म्हणजे कुपेकर गटातून म्हणजे नंदाताई त्यांच्या गटातून मी लढलो. त्यावेळेला मला माझ्यासमोर माझा पूर्वीचा गट माझ्यासमोर होता, ती युती होती आणि दुसरी शिवसेना होती. आणि त्याच्यातून सुद्धा मला
म्हणजे विजय माझा मोठ्या फरकाने झाला. मला त्यावेळेला 1100 मतांनी मला मताधिकाने मी विजयी झालो त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर परत लगेच आमची नगरपंचायतची इलेक्शन लागली. मग माझी मिसेसचा एक विषय होता की मला जिल्हा परिषदला तर मिळालं नाही, नगरपंचायतीला माझं सभापती पद हुकलं. त्याच्यामुळे मग माझ्या मुलग्यानी मला म्हटलं प्रथमेशनी की बाबा आईला आपण उभा करूया. आणि आम्हाला त्यावेळेला नेत्यांनी थोडंसं नाकारलंय, पण आम्हाला जनतेनं नाकारलेलं नाही आहे. आणि मी त्यावेळेला त्यांना उभा करूया. मग त्यावेळेला मग आम्ही मिसेसला माझ्या उभा केलं. त्यावेळेला सुद्धा ज्यावेळेला आम्ही उभा सगळे म्हणजे महाविकास आघाडीतून त्यावेळेला आम्ही लढलो. आणि त्यावेळेला महाविकास आघाडीतून लढताना माझी मिसेस त्यावेळेला सुद्धा 876 मताधिकांनी ती त्यावेळेला विजयी झाली. पहिल्यांदाच उभारल्या आणि पहिल्यांदाच सुरू आल्या. त्याच्यानंतर परत चंदगड अर्बनचं आमचं इलेक्शन लागलं. त्याच्यामध्ये एक माझं विजन होतं 13-0 करायचं म्हणून. आणि त्यावेळेला सुद्धा जे झालं, माझ्या समोर एक माझे मित्रच उभा राहिले होते. त्यांचा गट होता, माझा गट होता. त्याच्यामध्ये माझे पेळणकर साहेब होते, आमचे चंदगडकर, संजय चंदगडकर माझे मित्र, बाकी सगळे माझे चंदगड माझी टीम माझ्या बरोबर होती. आणि त्याच्यामध्ये माझ्या 11 सीटा आल्या आणि समोरून 2 सीटा आल्या. आणि हा मला जनतेने असू दे, सभासदाने असू दे, माझ्यावर मोठा विश्वास त्यावेळेला दाखवला. माझ्या मिसेसला सुद्धा नगराध्यक्ष करताना सुद्धा मोठा विश्वास आहे. त्याबद्दल मी सगळ्या जनतेचा आभार आहे. आणि परत मी चंदगडचे नगरपंचायत आता लागलेली आहे. आणि त्याच्यासाठी मला लोकांनी परत तुम्ही कानेकर साहेब उभा राहिलं पाहिजेत. आणि असं त्यांनी लोकांनी हे केलंय. आणि आज आम्ही त्याच पद्धतीचे एक चंदगडमध्ये मोठ बांधतोय. त्याच्यामध्ये आमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब, आदरणीय बंटी पाटील साहेब, आणि माझे नेते राजेश पाटील साहेब, आणि माझे राज्यातले मोठे नेते आजी दादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चंदगडमध्ये एक आघाडी करतोय. आणि त्या आघाडी मार्फत आम्ही लढतोय. राजर्षी शाहू आघाडी, राजेश शाहू आघाडी, या आघाडी मार्फत आम्ही टोटल 18 सीटा नगराध्यक्षातून आम्ही 18 सीटा लढवतोय. सुरुवातीला तुम्ही तुमचा प्रवास सांगत असताना सांगितले की सुरुवात ही अपयशातून झाली. म्हणजे अगदी आपण शाळेत असताना सुद्धा तो सुविचार म्हणतोय की अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आणि तशीच तुमची सुरुवात झाली. हे अपयश येत असताना किंवा हा सगळा तुम्ही आता बऱ्यापैकी प्रवास सांगितला, तर आम्हाला राजकारणातले दयानंद काणेकर हे जाणून घ्यायचेच आहेत. पण राजकारणात येण्यापूर्वी सुद्धा दयानंद काणेकर ही व्यक्ती कशी होती ती सुद्धा जाणून घ्यायला आवडेल. कारण एक मला कळले की तुम्ही क्रिकेटपटू सुद्धा होतात, तुम्हाला खेळाची आवड होती, तुमचं बालपण फार सुंदर गेलंय, व्यापारी ह्याच्यातलं तुमचं बालपण गेलेलं आहे. तर थोडंसं तुमचं बालपण आणि तुमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी आणि त्यातून क्रिकेट वेळ हे जाणून घ्यायला आवडेल. मी लहानपणी आम्ही जातीनं वैश्य, व्यापारी. मग लहानपणीच आमच्या घरातून व्यापाराचं हे होतं. मी माझ्या हिशोबाने मला 5वी-6वी पर्यंत शिक्षण सुरुवातीलाच्या वेळेला त्यावेळेला मी व्यापारामध्ये म्हणजे मीठ वगैरे आमच्या घरात त्यावेळेला मोठा मिठाचा व्यापार होता. त्यावेळेला आमची गुरुवारची शाळा सकाळची असायची. आणि त्यावेळेला गुरुवारचा आमचा चंदगडचा बाजार असायचा. त्या बाजारामध्ये मी कमीत कमी 10-12 पोती 11 वाजता शाळा सुटल्यानंतर आम्ही ती बाजारला घेऊन जायचं. आणि ती दिवसभरामध्ये ते मीठ आम्ही विकायचं. त्या मिठामध्ये आम्हाला दिवसाला एक 50 रुपये ते 65 रुपये आम्हाला त्यावेळेला मिळायचे. आणि त्याच्यामुळे पैसा हातात खेळत असल्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं. आणि दुर्लक्ष झाल्यानंतर मग त्याच्यामुळे माझं थोडंसं व्यवसाय म्हणजे शिक्षण माझं 10वी पास आहे. त्याच्यानंतर मी हळूहळू छोटे मोठे उद्योगधंदे केले. कडधान्य विकलं, माझा रेडीमेड कपड्याचा व्यवसाय होता. त्याच्यानंतर हळूहळू छोटं मग किराणी दुकान, मी एक बाजारपेठेमध्ये माझं छोटंसं किराणा दुकान होतं. त्याच्यानंतर आम्ही एकत्र कुटुंब पद्धती, आमची काजू फॅक्टरी होती त्यावेळेला. त्याच्यानंतर आमचा काजूचा ट्रेडिंगचा धंदा व्यवसाय वडिलांची तो होता, तो माझ्याकडे आला. आणि सलग 10 वर्ष मी तो काजूचा व्यवसाय केला. मग परत मी माझी स्वतःची वैयक्तिक एक मी छोटीशी काजू फॅक्टरी घातली. म्हणजे शून्यातून ती तयार केलेली होती. आणि आज मी ती काजू फॅक्टरी साधारण 300 किलो काम करत होतो. आज मी डेली 5 टनाचं काम करतोय. आणि माझा मुलगा आज आता माझ्या हाताखाली आलाय. आणि आज मुलगा माझा आणि माझी मिसेस यांनी मला भरपूर सहकार्य केलं. आणि ती काजू फॅक्टरी आज माझी मोठी
5 टनापर्यंत माझं मोठं काम चालू आहे. बर टर्नओव्हर मोठा आहे. बर आणि काजूच्या याच्यामध्ये आता आम्ही नवीन सुद्धा एक युनिट चालू करायचा आमचा हा प्लॅन आहे. म्हणजे जसं शाळेतनं शिक्षण आपल्याला भेटतंच पण व्यापारच जास्त करून तिकडं कल गेल्यामुळे तिकडचं अनुभवाचं शिक्षण सुद्धा तुम्हाला बरंच मिळालं असं म्हटलं तर हरकत नाही. अनुभवाचं शिक्षण म्हणजे आमचे वडील 7वी पास होते. त्या वडिलांनीच आम्हाला म्हणजे गणिताचे धडे असून देत किंवा एखादा व्यवसाय करायचा असेल तर समजा आता मी काजू फॅक्टरी घातली. त्या काजू फॅक्टरीमध्ये त्या काजू मध्ये समजा आता एक काजू समजा 1 क्विंटल काजू फोडली तर त्या काजूचे किती घर येणार काय येणार हे माझ्या वडिलांनी मला त्यातलं ज्ञान दिलं. म्हणजे भिंती नसलेल्या शाळेतून तुम्हाला शिक्षण मिळालेलं आहे. आणि जे मी क्रिकेट वेड म्हंटल तर ते क्रिकेट वेड काय होतं? स्माईल आली आहे तुमच्या चेहऱ्यावर म्हणजे फारच वेड आहे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे कसं तुम्हाला त्यावेळेला मला वाटतं मी 84-85 साली म्हणजे 9वी 10वीत असताना मी त्यावेळेला 5,000 रुपये क्रिकेट स्पर्धेमध्ये यायचे की त्यावेळेला चंदगड हिंगगाव रोडला त्यावेळेला 1 एकर जमीन यायची. बर त्यावेळेला मी क्रिकेटला त्यावेळेला 5,000 रुपये बक्षीस लावून बाहेरून टीमा आणणे मुलांना इथल्या मुलांना क्रिकेट खेळण्यासाठी प्रवृत्त करणे आणि तेच वेळ अजून परत आहे. आणि मी अजून परत चंदगड अर्बनच्या आमच्या माध्यमातून चंदगड अर्बन चषक हे मी कायम भरवतोय. यावेळी 1 लाख रुपयाचं मी बक्षीस ठेवलं होतं परंतु पावसामुळे तो या वेळेला ती स्पर्धा होऊ शकली नाही आणि ती स्पर्धा आम्ही पुढे ढकलली आहे पण ती पुढे आम्ही घेणार आहे. आवड कशात होती बॅटिंग की बॉलिंग? ऍक्च्युअली खरं म्हणजे मला बॅटिंग मध्ये होती. मी ओपनर मध्ये यायचो त्यावेळेला. पुरं समजा आमच्या वेळेला 20 ओव्हरची मॅच होती. 20 ओव्हर कमीत कमी मी 15 ओव्हर ते 16 ओव्हर एकटाच एक बाजूने खेळायचो अशी त्यावेळेला क्रिकेट होत. अच्छा मग बॅटनं षटकार चौकार खेचणारे दयानंद गाडेकर राजकीय आखाड्यात कसे उतरले? सुरुवातीला म्हणजे राजकीय आखाडीमध्ये कसं झालं क्रिकेटचा आनंद खेळत असताना परंतु क्रिकेटच्या ह्याच्यामध्ये जसा षटकार मला तसं मला सुरुवातीला षटकार याच्यामध्ये मारायला मिळाली. आउट गेलो सुरुवातीला अवघड गेलं आणि नंतर खूप म्हणजे पाठोपाठ मला 3 वेळा अपयश आलं. एकदा आमच्या अर्बन बँकेमध्ये अपयश आलं परंतु त्या अपयशाला खचून न जाता मी परत चंदगड अर्बन ह्याच्या मार्फत आणि आमच्या नगरपंचायत मार्फत मी पुढे परत पंचायत समिती सदस्य होत हे सगळं आतापर्यंत परत आलोय. आणि खरं म्हणजे समाज कार्य करताना राजकारणाची जोड असली तर त्याला एक वेटेज येतंय. कुणाचं समजा काम करायचं असलं नुसतं हा माणूस मला फोन करतोय तर एक जर राजकारणाचं वेटेज असलं तर त्याचं काम जरा लवकर होतं. बरोबर. आता ही सगळी कामं करत असताना तुम्ही नेमकी आपल्या चंदगड नगरीमध्ये तुम्हाला काय जाणवले की आपल्याला इथे राजकारणात आलं पाहिजे आणि ही कामं केली पाहिजे तर त्या दृष्टीनं काय सांगाल तुम्ही? कसं झालं गावचा विकास करताना ज्यावेळेला पूर्वी आमची ग्रामपंचायत होती ग्रामपंचायतीच्या काळात मोठा निधी येत नव्हता विकास कामं होत नव्हती तेवढं येणं. आणि आता नगरपंचायत झाल्यानंतर जी विकासाची कामं झाली ती 65 कोटीची कामं झाली. मला वाटते चंदगडमध्ये 70-75% वाहतुकीचे रस्ते गटर रस्ते वगैरे सगळे झालेले आहेत. हायमॅक्स बऱ्यापैकी सगळीकडे लागलेले आहेत आणि निधीही मोठ्या प्रमाणात आमची नगरपंचायतीची इमारतला 10 कोटी रुपयाचा निधी लागलेला आहे. व्यायामशाळेसाठी 1.25 कोटीचा निधी लागलेला आहे. आणि आता आम्ही आमची लोकांची मागणीनुसार आमच्या रामलिंगची तळी ती सुद्धा आम्ही केलेली आहे. आणि शिवस्मारकासाठी एक गावात आम्हाला भव्य शिवस्मारक व्हावं याच्या सुद्धा मध्ये मी निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केला आणि तो सुद्धा आम्हाला निधी आम्हाला अजितदादाकडून असू देत मंडलिक साहेबांच्याकडे असून देत बंटी साहेबांच्याकडून असून या सगळ्यांच्या मुश्रीफ साहेबांच्याकडून या सगळ्यांच्याकडे आम्हाला चंदगडच्या विकासासाठी भरपूर निधी मिळाला आणि असाच परत सुद्धा आम्हाला निधी मिळेल अशी अपेक्षा आहे. राजकारणात आल्यानंतर तुम्ही एंट्री केल्यानंतर चंदगड नगरीमध्ये काय बदल झालाय? पूर्वीचं चंदगड जे नगरपंचायतच्या ग्रामपंचायतच्या काळामध्ये जे होतं जर आज जर बाहेरून जर माणूस जर आला आणि तो जर गावामध्ये फिरला तर त्याला पूर्वीचं चंदगड आणि आताचं चंदगड इतकं बदल वाटतंय की तोच म्हणते वा पूर्वीचं चंदगड आणि आता चंदगडमध्ये फरक आहे असं त्यांना सुद्धा समाधान वाटतंय. हे सगळं करत असताना तुम्ही अनेक राजकीय नेत्यांची नावं आता घेतली. राजकारणात येत असताना एक गॉडफादर असावाच लागतो किंवा आपला आदर्श असावा लागतो. तर राजकारणात आल्यानंतर तुमचा किंवा राजकारणापूर्वी सुद्धा तुमचा आदर्श कोण होता राजकारणातला? म्हणजे कुणाचा माझे राजकीय गुरु कैलासवासी नरसिंहराव पाटील माझे राजकीय गुरु. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी इथं काम करत आहे.
त्यांचा माझ्यावर एवढा विश्वास होता की ते म्हणत होते की याच्यामध्ये जर या गावामध्ये जर कोण चांगलं काम करणार तर हा मुलगा करू शकतोय, हे साहेबांना सुद्धा आमच्या विश्वास वाटायचा. अच्छा. आणि त्यांचाच आता मुलग्यांचा सुद्धा राजेश पाटील त्यांचा पण माझ्यावर आता आहे. क्या बात आहे. इतकी सारी जनसंपत्ती आपण म्हणू की जनसंपत्ती किंवा जनशक्ती तुमच्या पाठीशी आहे आणि आता त्याच लोकांचा विश्वास तुमच्यावर आहे म्हणून तुम्ही पुन्हा आता नगराध्यक्ष पदासाठी उभारलेला आहात, फॉर्म सुद्धा भरलेला आहे. तर आता नगराध्यक्ष पदासाठी उभारत असताना काय नेमकं डोळ्यासमोर व्हिजन आहे की काय घेऊन लोकांसमोर जायचंय? आता आम्ही चंदगडमध्ये माझ्या हिशोबाने आम्ही 60-70% कामं केलेली आहेत. हा. उरलेला विकास जर करायचा आहे त्याच्यामध्ये आम्हाला मुलांना आज स्विमिंगसाठी त्यांना कुठं स्विमिंग करण्यासाठी नाही तर आम्ही एक स्विमिंग टँक, मोठा स्विमिंग टँक एक करण्याचं माझं मानस आहे. मुलांना ग्राउंड नाही आहे, ग्राउंड मिळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. परत अजून छोटी मोठी आमची कामं भरपूर आहेत. म्हणजे सांडपाण्याचा प्रकल्प आहे, कचऱ्याची विल्हेवाट लावायची, कचऱ्याचा प्रकल्प मोठा तो आम्ही हे करायचं. त्याच्या कचऱ्याच्या प्रकल्पासाठी आम्हाला फंड आलेला आहे, पण तो आता प्रकल्प पुरा करायचा आहे. सांडपाण्याचा तो पण प्रकल्प आम्हाला जवळजवळ मंजूर आहे आणि त्याचा पण आम्ही हे करणार. पाण्याची स्कीम म्हटला तर मी पाण्याच्या स्कीमसाठी 3 वर्ष झाली म्हटलं. मला वाटते पहिल्या 2 वर्ष आमचा कोरोना काळ गेला, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही कामं केली. कोरोना काळात त्यामुळे नंतर आम्ही चंदगडला स्वच्छ पाणी, शुद्ध पाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करणार. त्याच्यासाठी 24,05,00,000ची स्कीम आज आमची अंतिम टप्प्यात आहे. ती सगळं माझ्याकडे आज म्हणजे ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब ची लास्टच्या मुख्यमंत्री होते त्यावेळेला 50 महाराष्ट्रातील 50 नगरपंचायती आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी मंजूर केलेलं आहे आणि त्या मंजूर केलेल्याचं माझ्याकडे लेटर आहे आणि त्यांनी तो मंजूर केला आणि तो अंतिम टप्प्यात आहे. आणि ते सुद्धा अजितदादांच्या मार्फत किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्फत होईल असा मला असा विश्वास आहे आणि तो होईल. चंदगड म्हटलं की निसर्गाची किमयाच किंवा निसर्गाची प्रचंड कृपादृष्टीच आहे, तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा चंदगड फार महत्वाचं आहे. आणि आता आपल्या या चंदगड नगरपंचायती अंतर्गत रवळनाथ मंदिर सुद्धा येतं, तर त्या दृष्टीनं काही विचार आहे का? चंदगड रवळनाथाच्या परिसरामध्ये विकास निधी आणून रवळनाथ याचा विकास करायचं त्याच्यासाठी सुद्धा आमचं चाललेलं आहे. आमचे माजी आमदार राजेश पाटील साहेबांनी आम्ही त्यांना ठराव करून त्यावेळेला दिलेले आहेत आणि तो सुद्धा फंड माझ्या हिशोबाने आता मार्गी लागेल, त्याच्यातून तो विकास होणार आहे. आणि आमचे बाबा गार्डन पिळणकर साहेबांनी त्यावेळेला बाबा गार्डन केले, त्या बाबा गार्डनसाठी सुद्धा आम्ही मोठा निधी लावलेला आहे आणि तो चालू आहे. थोडस अजून त्याच्यामध्ये आम्हाला सुधारणा करायची आहे आणि ते होईल. सगळ्या गोष्टी 5 वर्षामध्ये सगळ्या शक्य होत नाही. कोरोना काळात त्या 2 वर्षामध्ये आमचा कोरोना काळात गेले आणि आम्हाला तो निधी जर आम्हाला कोरोना काळ त्यावेळेला जर नसता तर त्या 2 वर्षात मध्ये परत विकास आम्ही काय करायचा असा प्रश्न पडला असता, एवढा निधी आम्हाला मिळाला असता. परंतु आताच्या 5 वर्षामध्ये आम्हाला भरपूर निधी मिळेल अशी अपेक्षा आहे. अच्छा. या सगळ्यात एक विषय राहून गेला, तो म्हणजे चंदगड अर्बन बँकेचा. शेवटी व्यापारी रक्तच अंगात होतं, त्यामुळं त्याचा फायदा तुम्हाला चंदगड अर्बन बँकेसाठी पण झाला असेल, कारण तोट्यात गेली होती चंदगड अर्बन बँक. तर तिथं तुम्ही काय नेमके असे रहस्य दाखवलं, किमया दाखवलीत की ती चंदगड अर्बन बँक आज खूप तिथे ठेवी झाल्यात, कर्ज पुरवठा वाढला, सभासद संख्या वाढला, म्हणजे हा बदल नेमका कसा केला? खरं म्हणजे सभासदांचा, जनतेचा फार मोठा माझ्यावर विश्वास होता की हा तिथं जर मुलगा जर गेला तर त्या बँकेचं काय रुपडं बदलणार, भलं होणार असं सभासदांना वाटायचं. आणि त्या सभासदांच्या जीवावर मी ठेवी गोळा केल्या, कर्ज वाटप केलं, अडचणीतून बँक होती ती बाहेर काढली आणि आज आम्ही 6 वर्ष झाली सलग जो आम्हाला सभासदांना डिव्हिडंड देता आला नाही तो आम्ही सलग आता 6 वर्ष 10% 12% असं आम्ही डिव्हिडंड देतोय. आणि आज लोकांच्यात खरोखर समाधान आहे. आणि आम्ही लवकरच चंदगड अर्बनच्या 2 शाखाही आम्ही मागणी केलेली आहे आणि ती पण आम्हाला मिळेल. एक मार्च महिन्यानंतर आम्हाला ती मिळेल
अशी अपेक्षा आहे. म्हणजे तुम्ही जे 13-0 म्हणत होता ते टार्गेट पोहोचवायचं होतं, पण किमान तिथपर्यंत तुम्ही पोहोचलात आणि तुमच्या ह्या सगळ्या विजयाचा पासवर्ड होता तो म्हणजे जनतेचा विश्वास. जनतेचा विश्वास. बरोबर. हे सगळं सांगत असताना आता थोडंसं पार्श्वभूमीबद्दल विचारते की तुम्ही मगाशी सांगताना म्हणजे मुलाखत देताना सांगितले की माझ्या मुलानं प्रोत्साहित केले की माझ्या बायकोला उभं करण्यासाठी. म्हणजे एकतर मुलाचा पाठिंबा असेल किंवा तुमच्या पत्नीचा म्हणजे प्राची काणेकर ज्या माझी नगराध्यक्षा होत्या. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये राजकीय प्रवास थोडस सांगायचं राहून गेलं. तर चंदगड मधली आमची काही मुलं आहेत. अच्छा. तरुण मुलं आहेत. त्या तरुण मुलांना वाटत होतं की एक प्राची काणेकर या उद्योजिका आहेत. बर. त्यांनी फॅक्टरी चांगली चालवली. बर. त्यांनी मला पण खूप साथ चांगली दिली, सगळं पण त्यांना ते लोकांना वाटत होतं की आमचे सगळ्या जाती धर्माचे लोक घेऊन माझ्या मुलांनी ते प्रवृत्त केलंच, पण जनतेनेही यांना प्रवृत्त केलं की तुम्ही या वेळेला नगराध्यक्षासाठी फॉर्म भरा. बर. म्हणून जनतेनं त्यांना प्रवृत्त केलं आणि जनतेने त्यांना ते पद जनतेतून निवड असल्यामुळे जनतेने त्यांना ते पद लोकनियुक्त नगराध्यक्ष त्या झाल्या होत्या. अच्छा. मग ह्या सगळ्यामध्ये कुटुंबाची तुम्हाला साथ कशी मिळाली? म्हणजे तुमची पत्नी असेल किंवा तुमचा मुलगा किंवा फॅमिली असेल, सगळ्या या प्रवासामध्ये त्यांची साथ कशी? कसं आहे, आमचं महाराजांचं एक शिवाजी महाराजांचं आमच्या एक म्हणणं आहे की सगळ्यात पहिला भावकीत एकी पाहिजे. बरोबर. भावकीत एकी असली की मग गल्ली एक पाहिजे. बरोबर. गल्लीत एकी पाहिजे. गल्लीत एकी असली तर गाव एकीकडे पाहिजे, एकी पाहिजे. तर अशातून आम्ही महाराजांचा विचार करून आम्ही सगळे एकत्र राहून हे सगळं केलेलं आहे. त्याच्यात माझ्या मिसेसनी मला भरपूर साथ दिलेली आहे. माझ्या खरोखर जीवनामध्ये व्यवसायामध्ये तरी खूप मला मदत केली आहे. त्याच्याबद्दल माझ्या मुलगीने असू दे, माझ्या मुलग्याने असू देत, ह्या सगळ्यांनी मला हात भरवला. माझे भाऊबंद असतील, ह्या सगळ्यांनी माझ्या पाठीशी, माझा भाऊ एक मोठा भाऊ आहे त्यांनी पण, माझे चुलत भाऊ आहेत, माझे काका आहेत, या सगळ्यांनी माझ्या पाठीशी राहून मला या सगळ्या सिंहाचा वाटा या सगळ्यांनी माझ्या हा परिवार वाढत गेला आणि चंदगड नगरीचा आपला परिवार झाला. परिवार. मंडळी, याच सत्रामध्ये आपण आता गप्पा मारणार आहे त्या चंदगड नगरपंचायतच्या प्रथम नगराध्यक्षा प्राची काणेकर यांच्याशी. साहेबांनी त्यांचं बरंच कौतुक केले, आता त्यांच्याशीच आपण थेट संवाद साधूया. मॅडम नमस्कार, तुमचंही स्वागत आहे. साहेबांनी तर बरंच कौतुक केलं तुमचं की फार तुम्ही त्यांना साथ दिली. एक गृहिणी म्हणून आणि गृहिणीतून थेट राजकारणात हा तुमचा प्रवास कसा राहिला? गृहिणी म्हणण्यापेक्षा मी एक उद्योजिका आहे. गृहिणी प्लस उद्योजिका. आणि साहेब सुरुवातीपासून राजकारणात होतेच. बर. आणि क्रिकेटचंही वेळ त्यांना होतच, तुम्हाला माहितच आहे. परंतु मला राजकारणाची जराही आवड नव्हती सुरुवातीपासूनच. परंतु साहेबांच्या राजकारणाची वृत्ती असल्यामुळे लग्न झाल्यानंतर सुरुवातीलाच ते एक वर्षभरानंतर चंदगड अर्बनला उतरले निवडणुकीमध्ये आणि 11 मतांनी सुरुवातीला ते पडले. त्याच्यानंतर ते पुन्हा मग वरती चढत गेले. म्हणजे हे झाले, सुरुवातीला डायरेक्टर झाले, त्याच्यानंतर मग चेअरमन झाले. मग त्यावेळेला उठबस असायचीच माणसांची. बरोबर. त्यावेळेला ते प्रत्येक वेळी कानावरती पडायचं. पण मला असं स्वतःला राजकारणाचा पहिल्यापासूनच कंटाळा होता. मला ते नको वाटायचं, कारण की आपला व्यवसाय बरा आणि आपण बरं असं माझं होतं. कारण काजू धंद्यासाठी जेवढी माणसं आपली असेल तेवढी कमीच पडायची. मग हे जर साईडला गेले तर पुन्हा कोण व्यवसाय बघणार, ह्या उद्देशानं मला राजकारण नको होतं. परंतु पहिलाच नगराध्यक्ष चंदगड नगरपंचायत झाली. साहेब त्यावेळेला उत्सुक होते, परंतु महिला आरक्षण पडलं आणि मला जनतेनेच मला सांगितलं आणि घरातूनही जास्त करून माझ्या मुलग्याच मी सांगेन की त्यानं मला फोर्स केला की त्याचं एवढंच म्हणणं होतं की पंचायत समितीला सभापती पदापर्यंत साहेब पोहोचले होते. आणि नेत्यांच्या काही कारणांच्यामुळे त्यांना ते सभापतीपद थोड्यासाठी हुकलं. ती एक सल होती त्याच्या मनात. तर तो काय म्हणाला की एकदा एक चान्स फक्त आई आपण घेऊया. आणि जर लोकांनी आपल्याला, त्याचं म्हणणं एवढंच होतं की नेत्याने आपल्याला नाकारलंय, जनतेनं नाही. फक्त आता तू एकदा उभा राहा बाबांच्यासाठी आणि जर ते पडले तर आपण राजकारणातून क्विट करायचं, आपण थांबायचं नाही. पण आता तू त्यांच्यासाठी उभी राहा. मग नंतर मी उभी राहिले. राजकारणाचा तसा जराही मला आवड नसल्यामुळे गंध नाही त्याचा जास्त. परंतु नगराध्यक्ष झाल्यानंतर मग मात्र आता आलंयच आपण तर कामं केली पाहिजेत. ह्यानी मी
काम करायला लागले म्हणण्यापेक्षा मी त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास केला आणि सुरुवातीलाच आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही नगरपंचायत झाली 2019ला आणि कोरोना आला. महामारीचं संकट सगळीकडे होतं. त्यावेळेला जनतेतून प्रत्येकाला काय ना काहीतरी बंधनं घालायला लागायची. त्यावेळेला जनतेने पण साथ दिली. त्या काळात सुद्धा साहेबांच्या मदतीने मी बरीच स्वखर्चातून अशी मदत केलेली आहे, परंतु त्याचं नावही आम्ही कुठं केलं नाही. आणि कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आम्ही 5 कोटीचा निधी आणू शकलो. त्यावेळेला तात्कालीन आम्हाला मुदगेकर साहेब म्हणून भेटले होते, जे की आता DPO आहेत कोल्हापूरला. तर त्यांच्या माध्यमातून आम्ही 5 कोटीचा निधीचा प्रस्ताव दिला आणि अजितदादा त्यावेळेला अर्थमंत्री होते, राजेश पाटील आमदार आणि नगराध्यक्ष असा राष्ट्रवादीचा कल असल्यामुळे मला 5 कोटीचा सुरुवातीलाच निधी मिळाला कोरोना काळात. त्यानंतर आम्ही रस्ते गटर्स ही कामं केली. त्याच्यानंतर सुरुवातीला मी महाविकास आघाडीची नगराध्यक्ष झाली. त्याच्यामुळे तिन्ही नेत्यांचं सहकार्य आम्हाला मिळालं. राजेश पाटील असू देत, बंटी साहेब, मंडलिक साहेब, तिन्ही पक्षाचे एकत्र हे असल्यामुळे आम्हाला मदत मिळाली त्यांची. म्हणजे कोरोना कालावधीमध्ये बऱ्याच लिमिट्स पण होत्या, पण तरी सुद्धा तुम्ही अनलिमिटेड काम करण्याचं धोरण स्वीकारलं होतं. पण हे करत असताना या नगराध्यक्षा पदाच्या कालावधीमध्ये तुम्ही बरीचशी काम, म्हणजे कोरोना कालावधीनंतर सुद्धा हा कामाचा सपाटा तुम्ही चालू ठेवला होता. तर ती नेमकी काय काय तुम्ही कामं केलीत किंवा काय बदल करून दाखवला चंदगडमध्ये? चंदगड ग्रामपंचायत असताना कुठेही रस्ते पोचले नव्हते किंवा होते ते टोटली उकरलेले असेच होते. परंतु 5 कोटीच्या माध्यमातून आम्ही पक्के रस्ते, गटर्स, त्याच्यामध्ये 17 वॉर्डमध्ये कामं पूर्ण कानेकर साहेबांच्या माध्यमातून मी केली. त्यांचं एकच म्हणणं असायचं की विरोधक मानायचा नाही समोरच्याला, आणि ते 5 वॉर्ड जे काय आहे ते आपल्याला दत्तक आहे तसं समजायचं आणि काम करायचं. विरोधाला विरोध मानायचं नाही, विरोधक म्हणून मानायचं नाही. आपण आता निवडून आलोय तर सगळे आपण थेट आलोय जनतेतून, तर गाव आपलं आहे, सगळ्यांचे गाव आपलं आणि गावाचं सुधारण्याची ही आपली जबाबदारी आपल्यावरती आहे, तर ते आपण पूर्ण करायची. म्हणजे नगरपंचायत आपली आणि जबाबदारी आपली, ही भूमिका तुमची होती. आणि एक माऊली म्हणून ती असतेच आतून जबाबदारी. आणि कसं झालं की 17 वॉर्डमध्ये ज्यावेळेला काम करत असताना सत्ताधारी लोकांचा प्रत्येक वेळी कानेकर साहेबांना मीटिंग्समध्ये, आमच्या पार्टी मीटिंगमध्ये विषय व्हायचे, तेव्हा असं म्हणणं असायचं की विरोधकांच्याकडे काम तुम्ही का करता, तो निधी आमच्याकडे वळवा. विरोधक ही विरोधकच राहतील. परंतु तसं कानेकर साहेबांनी कधीच करायला दिलं नाही किंवा केलं नाही. त्यांच्या नेतृत्वाखालीच मी माझी कामं केली. 5 कोटीच्या नंतर आम्हाला बंटी पाटील साहेबांनी अग्निशामकची गाडी दिली, शववाहिका दिली चंदगड शहरासाठी, फायर बुलेट्स दिल्या. त्याच्यानंतर मंडलिक साहेबांनी आम्हाला बस थांब्यासाठी पैसे दिले, नदी घाट त्याच्यातून आम्ही बांधतोय. मी असताना पाण्याची स्कीम जवळजवळ 2019ला आम्ही आलो आणि 2 वर्ष गेली, पण 21 सालापासून स्वच्छ पाणी चंदगड शहराला पुरवण्याची कानेकर साहेबांची इच्छा होती. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले. नगर विकासला एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेला, आम्ही मंत्रालयापर्यंत पोहोचलो. तिथून आमची वाटचाल सुरू झाली पाण्याच्या स्कीमसाठी. तर 3 वर्षामध्ये प्रशासकीय झाले, TSS झालेलं आहे. अंतिम टप्प्यामध्ये कामं सुरू असताना वरच्या लेवलला घडामोडी काय काय झाल्या, सरकार पडलं, त्याच्यामुळं थोडंफार डिले झाले. परंतु त्या कामाची सुरुवात आमच्या 2021 पासूनच स्वच्छ पाण्याच्या स्कीमचं काम सुरू झालंय. त्याच्यानंतर शिवस्मारकला आम्ही नगरपंचायतीमार्फत पैसे दिले. थोडे PWD कडून आमचेच पैसे PWD कडे आमचे वर्ग झाल्यामुळे तिथंही आम्ही शिवस्मारकला त्याच्यातून पैसे दिले. मुस्लिम समाजाला आम्ही 55 लाख रुपये हॉलसाठी दिलेत. दलित वस्तीसाठी बराच फंड आला आम्हाला, त्याच्यातून आम्ही हायमास्ट बसवले, अंडरग्राऊंड गटर्स केले. आणि एक कमान एक चंदगड नगरीला असावी असं सुद्धा. चंदगड शहराची ओळख असं म्हणतात की बेळगावरून आल्यानंतर चंदगड कुठं आहे असं समजत नाही. तर 3 ठिकाणी कमानी आपल्या चंदगड शहराची ओळख समजण्यासाठी आम्ही 3 ठिकाणी सुशोभीकरणाच्या ह्याच्यातूनच कमानी धरलेल्या आहेत, त्या प्रस्तावित आहेत. अच्छा. त्यानंतर बरीचशी कामं, म्हणजे अगदी स्मशानभूमी आणि त्यानंतरची सुद्धा तुम्ही अनेक
कामं केलेली आहेत. हिंदू स्मशानभूमीमध्ये आम्ही बोर मारलेले आहे, लाईट्स आणि बाकडी बसवलेली आहेत. बर. त्याच्यानंतर त्या ठिकाणी पत्र्याची अवस्था बेकार होती, तिथं ते पत्रे स्मशानशीलला घालून दिलेत. बर. इमारतही तिथं आम्ही बांधतोय लाकूड वगैरे ठेवण्यासाठी. बर. सोबत ख्रिश्चन समाजासाठी रस्ता नव्हता, तोही त्याच्यासाठी पैसे आम्ही लावलेले आहेत. माझ्या काळामध्ये अशी बरीच झालीत कामं की ती लक्षात न राहण्यासारखी आहेत. तुम्ही एक कार्य सांगत असताना बस थांब्याचा एक विषय काढला. तो बस थांबा नेमका तिथं का बांधावा असं वाटलं, म्हणजे काय नेमकं त्याच्यामागे संकल्पना होती तुमची? ऍक्च्युली चंदगड शहरामध्ये आल्यानंतर स्टॉपच्या ठिकाणी कुठंच थांबण्यासाठी जागा नव्हती. कॉलेजच्या रबा माडकोलकरला ज्या मुली जातात त्यांना थांबण्यासाठी तिथं जागा नव्हती आणि नगरपंचायतीची स्वतःची जागा फक्त तेवढीच तिथं होती. त्याचा मी वापर बस थांब्यासाठी केला की जेणेकरून त्यांची गैरसोय होऊ नये. कित्येक काळ त्या मुली रस्त्यावरतीच उभा असतात. आज बरेच लोक तिथं बसलेले बघून आपण काम केल्याचं समाधान वाटतंय. नगरपंचायतीमार्फत होणारा जो तो निधी होता येणारा तो पुरेसा नव्हता, म्हणून कानेकर म्हणजे आई आबा फाउंडेशनच्या मार्फत पैसे लावून तो बस थांबा आम्ही उभा केलेला आहे. आपल्या चंदगडमध्ये रामलिंग तलाव आहे, तर त्या तलावासंदर्भात सुद्धा बरंच एक काम करण्याचं तुमच्या होतं डोक्यात की काहीतरी करावं, तर ते नेमकं नगराध्यक्ष म्हणून काय काम केलं? रामलिंग तलाव हा एक पवित्र स्थान आहे. त्या ठिकाणी पूर्वापार गंगा यायची असं आमचे सासरे सांगायचे. बऱ्याच लोकांच्याकडे सुद्धा मी ते ऐकलेलं होतं. तर त्या ठिकाणी निधीला मनापासून लावायची इच्छा होती, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा पैसे वरून आले जिल्हा नियोजन मधून त्यावेळेला आम्ही तिथं तो फंड लावला आणि त्याचं सुशोभीकरण केलं. बरेच वर्ष दुरावस्थेमध्ये असलेला रामलिंग तलाव आज तुम्ही पाहिलात तर एकदम सुस्थितीमध्ये दिसत आहे. त्याचसोबत धोबी घाटी आम्ही तिथं बांधलेलं आहे. सर्व समाजाची लोक येऊन तिथे कपडे वगैरे धुण्याचं काम आज करत आहे. बर. खरं तर आता बऱ्याच ठिकाणी मरणानंतरचा खडतर प्रवास आहे, अशा अनेक बातम्या सुद्धा आपण पाहतोय, पण चंदगडमध्ये तसं नाहीये. कारण मरणानंतरचा तरी प्रवास सुकर व्हावा, जगण्यासाठीच्या वेगवेगळ्या सोयी सुविधा तुम्ही पुरवलेल्या आहेत लोकांसाठी, पण तसंच मरणानंतर सुद्धा त्यांचा प्रवास अगदी सुलभ व्हावा याच्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न केलेले तसं ऐकलं होतं, तर ते नेमकं काय होतं? हिंदू स्मशानभूमीमध्ये शवदाहिनीची दुरावस्था होती. त्या ठिकाणी आम्ही नवीन शवदाहिनी बसवली. त्यानंतर त्या ठिकाणी बोरवेल मारली, बसण्यासाठी बाकडी दिली. तसेच तिथे छोटस इमारत बांधली लाकूड वगैरे ठेवण्यासाठी. तसेच कब्रस्तानमध्ये सुद्धा आम्ही पत्रा शेड मारले, बसण्यासाठी तिथे बाकडी दिलेले आहेत. हायमास्ट बसवलेत, रस्ते तिथं केलेले आहेत. ख्रिश्चन समाजासाठी सुद्धा जाण्यासाठी वाट नव्हती. तिथंही तो रस्ता आम्ही पैसे लावलेले आहेत त्याच्यासाठी. म्हणजे ही विकासाची गंगा प्रत्येक समाजासाठी जावी याच्यासाठी तुम्ही पुरेपूर प्रयत्न केलेले आहेत. इतकी सारी कामं सांगत होतात तुम्ही, इतकी कामं लक्षात राहतील न राहतील, कारण बरीच कामं तुम्ही केलेली आहेत. हे सगळं करत असताना सुरुवातीला तुम्ही असं म्हटलं होतं की मला राजकारणाची बिलकुल आवड नाही, पण राजकारणात पाऊल ठेवल्यानंतर एवढी सगळी कामं केलीत. मग ही आवड नसताना आवड निर्माण करणं हे जिकिरीचं होतं का? जिकिरीचं तर नक्कीच होतं, परंतु ज्या वेळेला मी निवडून आले त्यावेळेला ही मिळालेली जो काही जनतेनं आमच्यावरती विश्वास दाखवलाय तो असाच न वाया घालवता तो सार्थ ठरवण्यासाठी मिळालेला कोरोनाचा काळ मी बुक्स वाचून सभाशास्त्राचे म्हणजे मी म्हटलं मला काहीच माहित नव्हतं, तर त्याच्यामध्ये म्हणजे स्वतःच्या ज्ञानामध्ये भर घालून युट्यूबमध्ये किंवा काहींशी संवाद साधून त्याच्यातून मी प्रेरणा घेतली आणि मला माझ्या शहरासाठी काय करता येईल हा पहिल्यांदा अभ्यास केला आणि कानेकर साहेबांच्या माध्यमातून चंदगड शहरामध्ये कामं काय करण्यासारखी आहेत किंवा काय केलं पाहिजे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतून मी कार्य करत गेले. तुम्ही बुक्सचा उल्लेख केलात, आपल्या चंदगडमध्ये वाचनालय सुद्धा तुम्हीच उभं केलं, तर त्याबद्दल काय सांगाल? विद्यार्थ्यांसाठी एक सोयी सुविधा ही उपलब्ध करून दिली. हो, चंदगड शहरामध्ये वाचनालयासाठी आमदार साहेबांच्या माध्यमातून 5 कोटी रुपये मिळाले. तिथे सुसज्ज अशी इमारत तयार होणार, ती सध्या प्रस्तावित आहे. भूमिपूजन पण आमच्या हस्ते झालेलं आहे. त्या ठिकाणी वाचकांना, ज्येष्ठ नागरिकांसाठी आज आपण बघितलं तर ज्येष्ठ नागरिकांना कुठेही जागा नाही आहे, तर त्या ठिकाणी
अगदी मनमुरादनी बुक्स वगैरे वाचतात, पेपर वाचायला येतात. बरं, म्हणजे ग्रंथालय जणू ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रच तुम्ही उभं करताय. तसेच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आम्ही तिथं वेगळी रूम तयार करणार आहेत असं संकल्पनेमध्ये पूर्ण केलेलं आहे. बर, हे सगळं करत असताना तुम्ही उद्योजिका सुद्धा होतात, तर मग आहात पण, तर उद्योजिकेचा तो गुण इथं उपयोगी पडला का राजकारणात? नक्कीच, कारण आपल्या फॅक्टरीमध्ये सर्वांना समान घेऊन जाण्याच्या वृत्तीमुळे तिथं मला फारसं काही अवघड गेलं नाही. हा, म्हणजे तो गुण तुम्हाला इथं उपयोगी पडला. आता आपले साहेब नगराध्यक्ष पदासाठी फॉर्म भरलेला आहे आणि आता निवडणूक त्यांना आता सुरू होणार, तर त्यांच्या पाठीशी उभा राहत असताना, मी म्हणेन पाठीशी पेक्षा सोबत त्यांच्या उभा राहत असताना तुमची काय भूमिका आहे? मला जनतेला एवढंच सांगायचं आहे की एकदा तुम्ही विश्वास माझ्यावरती टाकला, तसाच पुन्हा एकदा साहेबांच्यावरती टाकून राहिलेली माझ्या काळामध्ये मी असं म्हणजे 50% जर कामं केलेली असतील तर उर्वरित 50%ची कामं करण्यासाठी काणेकर साहेबांना त्यांनी निवडून द्यावं. मंडळी, आपण दयानंद काणेकर साहेब यांच्याशी गप्पा मारल्या, त्यानंतर त्यांच्या पत्नी आणि या चंदगड नगरपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा प्राची काणेकर यांच्याशीही गप्पा मारल्या. पण आता त्यांची पुढची पिढी सुद्धा या चंदगड नगरीकडे कशा पद्धतीनं बघतेय किंवा काय नेमका बदल झालाय ते त्यांच्याकडनंच आपण जाणून घ्यायचंय, कारण ते एक युवा आहेत. त्यामुळे युवकांच्या नजरेतून चंदगड नगरी हे आता आपण जाणून घेऊया. आपल्या सोबत आहेत प्रथमेश काणेकर सर. सर नमस्कार. तुमचंही शब्दवेडे चॅनलवर स्वागत आहे. मी जसं म्हटलं की चंदगड नगरीमध्ये बदल झालाय, तर तो बदल एक युवाच्या दृष्टिकोनातून कसा आहे ते जाणून घ्यायला आवडेल. बदल म्हणावा तर सगळ्यात पहिला बदल फक्त रस्ते गटर नसतो, तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या महत्त्वाच्या असतात. बरोबर. आपण बघितलं तर वाचकांसाठी आपण वाचनालय बांधतोय, ते काम चालू आहे. त्याच्यासोबत भाजी मंडईचं पण काम मंजूर झालेलं आहे. छत्रपती संभाजी चौकमध्ये किंवा इतरत्र कुठेही भाजीपाला विकायसाठी बसावं लागतं. स्वतःचा हक्काचा असा भाजीपाला मार्केट आमच्याकडे नाहीये, त्यासाठी आम्ही भाजीपाला मार्केट बांधतोय. त्याचसोबत मटन मार्केट आपण त्याच्या सोबतच आपण बांधतोय. सर, आपली फॅमिली ही राजकीय, म्हणजे अगदी दयानंद काणेकर साहेब असतील किंवा प्राची काणेकर मॅडम ह्या नगराध्यक्ष होत्या, तर हे सगळं राजकीय घडामोडी घरामध्ये घडत होत्या. तर ते घडत असताना घरामध्ये हे सगळं वातावरण पाहत असताना तुम्हाला नेमकी काय अनुभव येत होता, कशी जाणीव होत होती? काय, वडील माझे पहिल्यापासून समाजकारणात आणि राजकारणात आहेत. बाबा राजकारणात असताना मी त्यांचे पराभव जास्त बघितले. अच्छा. ग्रामपंचायत असू दे किंवा आपली चंदगड अर्बनला एकदा पराभव झाला, त्यामध्ये पराभव बघितल्यापासून आणि त्यानंतरचे त्यांचे एक मनावरती जो होणारा परिणाम असो, त्यामुळे मला ते कधी इलेक्शनमध्ये कुणी म्हणजे राजकारणात यावं असं कधी वाटलं नाही किंवा माझ्या आईने पण यावं असं वाटत नव्हतं. पण एक इन्सिडेंट असा झाला की पंचायत समितीच्या वेळेला वडिलांना माझ्या जिल्हा परिषदेचं नाव चर्चेत होतं, पण काही राजकीय घडामोडीमुळे त्यांना पंचायत समितीला उभं राहावं लागलं. त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांना सभापती पदाचा शब्द देण्यात आला. ते बघितल्यामुळे मला वाटायचं की राजकारणात असू नये. पण त्याच्यानंतर अजून एक संधी चालून आली की ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली आणि आम्हाला जनतेनं कधी नाकारलं नव्हतं. त्यामुळे आमची एक भावना होती की बाबा हे लोकनियुक्त पद आहे, कुणी देण्यासारखं पण हे लोकांनी देण्याचं पद आहे. तर आपण आईला उभा करू. आणि आईला कसं म्हणजे लोक हँडल करून माहिती आहे, फॅक्टरीमध्ये असो किंवा लोकांच्यात वावर आहे. तिची इच्छा नव्हती तरी पण त्यांच्यामध्ये ते लोकांना सोबत घेऊन चालण्याचे गुण आहेत आणि फायनान्शियल मॅनेजमेंट करायचं त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्या एक योग्य प्रकारे ते सांभाळू शकतील आणि एज्युकेटेड आहेत. त्यामुळे आम्हाला वाटत होतं की त्यांनीच उभा राहावं. त्याच्यातून मीच त्यांना तयार केलं आणि आम्ही उभा केलं. जनतेने आम्हाला निवडून दिलं. लोकांनी खूप जास्त प्रेम आम्हाला दिलं त्याच्यामध्ये. म्हणजे एरवी आई वडील मुलाला पुढे जाण्यासाठी पुश करत असतात, तुम्ही आई वडिलांना पुश केलं की तुम्ही पुढे गेलं पाहिजे त्या संदर्भात. मग ते करत असताना पुढच्या नेमक्या भूमिका कशा होत्या किंवा कसं वातावरण होतं? आणि जसं आता तुमची आई राजकारणामध्ये आली किंवा वडील सुद्धा त्या क्षेत्रात होते, तर हे करत असताना जो काही चंदगड नगरीमध्ये बदल झालेला आहे, हा बदल तुम्ही सुद्धा एक युवा म्हणून, म्हणजे फॅमिली मेंबर तर एक राहिलाच, पण एक युवा म्हणून सुद्धा या बदलाकडे बघताना कसं वाटतंय? आज तुम्ही बघितलात तर आपला
चंदगड छत्रपती संभाजी चौक पासून जर तुम्ही सुरुवात केली बघायला तर पहिला तिथं काहीच नव्हतं. तिथं बस थांबा उभा गेला, कारण की बऱ्याचदा आम्ही त्या गाडीतून जायचो आणि तिथं न्यू इंग्लिश स्कूल आहे आपलं, तिथं विद्यार्थी असू देत किंवा विद्यार्थिनी असू देत किंवा बाहेर परगावी तिथं बरेच मुंबईला वगैरे जाणाऱ्या बसेस थांबतात, ते उन्हामध्येच थांबायचे, पावसामध्ये थांबायचे. ते आम्हाला बघून वाईट वाटायचं की बाबा आपण काहीतरी इथं केलं पाहिजे. त्यासाठी आई आबा फाउंडेशनच्या माध्यमातून आणि शासनाचा फंड हा दोन्ही एकत्रित करून आम्ही तिथं सुरुवातीला बांधलं. पण ते बांधलं ते थोडंसं अपुरं पडतंय असं वाटल्यामुळे आम्ही पुन्हा त्याला निधी वाढवून घेऊन तिथं अजून मोठं बस थांबा बांधलेला आहे. तसेच आपण बघितलं तर चंदगड नगरपंचायतची जी जुनी बिल्डिंग आहे त्याच्याजवळ सुद्धा एक बस थांबा आपण उभा केला, की तिथे जांभरे उमगा वगैरे साईडला जाणारे किंवा नागवे साईडला जाणारे लोक थांबतात, ते त्यांना देखील उन्हात थांबायला लागतं. त्यासाठी तिथं आम्ही एक छोटासा बस थांबा बांधलेला आहे. तेच झाल्यानंतर आज बघितलं तर भाजी मंडईमध्ये लोकांना आपल्याकडे हक्काची भाजी मंडई नाही आहे, त्यांना कुठेही बसावं लागतं, म्हणून आपण भाजी मंडई मंजूर केलेली आहे, त्याचं काम लवकर चालू आहे. चंदगडमध्ये एखादं वाचनालय नव्हतं, त्यासाठी आम्ही वाचनालयाची बिल्डिंग मंजूर केलेली आहे. राजे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला तो फंड मिळालेला आहे. भाजी मंडईला पण त्यांच्या थ्रूच आम्हाला फंड मिळालेला आहे. तर आपण आता वाचनालय पण तिथं बांधतोय. वाचनालयात मध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा सेक्शन बनवतो, त्याच्यासोबत ज्येष्ठ नागरिकांसाठी एक वेगळा सेक्शन आपण त्याच्यामध्ये बनवतो आणि वेगवेगळी पुस्तकं आपलं जुनी वाचनालय होतं त्याच्यातलेच आपण तिथे बराचसा पुस्तकांचा भंडार आहे तो आपण तिथे शिफ्ट करून तिथे वाचकांची सोय करतोय. त्याच्यानंतर पहिल्या किलबिल शाळा असू देत किंवा स्टीफन शाळा असू देत, या इथं बरेच विद्यार्थी शिकायला आहेत. तिथे जायला आपल्याकडे रोड नव्हता. बरेच विद्यार्थी पांढरे कपडे आणि पॅन्ट घालून जायचे, ते सगळे पावसामध्ये चिखलामध्ये माकायचे. ते बघून आम्हाला देखील वाईट वाटायचं. मग किलबिल शाळेला आपण रस्ता करून दिला. तोच रस्ता पुढे शिंदेवाडीला जाऊन मिळाला, कारण की माइन्स रोड आपल्याकडे आपल्या नगरपंचायतीकडे नसल्यामुळे शिंदेवाडीला जायला रोड नव्हता. मग आपण तो किलबिल शाळा आणि शिंदेवाडी असं दोन्ही कनेक्ट करून तो रस्ता बनवून दिला. स्टीफन शाळेमध्ये आमचे पांडुरंग कानेकर म्हणजे काका आहेत, त्यांनी बऱ्याचदा तगादा लावून आमच्याकडून तो रस्ता मंजूर करून घेतला. आज तोही रस्ता झालेला आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेला जायला सोपं झालेलं आहे. अशी बरीचशी कामं आम्ही केलेली आहेत. परत स्मशानभूमीची कामं केलेली आहेत, कब्रस्तानची कामं केलेली आहेत. परत आंबेडकर नगरमध्ये आज तुम्ही बघितला तर तुम्ही संभाजी चौक छत्रपती संभाजी चौकमध्ये जर उभारला आणि तुम्ही वरती बघितला तर तुम्हाला सगळीकडे झगझगीत दिसेल, झगमगाट दिसेल. तर त्याच्यामध्ये आपण हायमास्ट बसवलेले आहेत. रस्ता तर एकदम गुळगुळीत झालेला आहे. रस्ता बनवलेला आहे, गटर बनवले आहेत, बंदिस्त गटर बनवले आहेत. तिथं आपण ओपन जिम बसवलेली आहे. परत त्याला आपण रिफ्लेक्टर म्हणतो, ते रिफ्लेक्टर बसवलेले आहेत, साईड पट्ट्या मारलेल्या आहेत. म्हणजे एकदम समाज मंदिर तिथं दिलेलं आहे. म्हणजे खूप सुंदर प्रकारे आम्ही तिथं काम केलेलं आहे. परत तुम्हाला आज कुठेही बघितला शहरामध्ये तर रस्ता आणि गटर हे काम झालेलंच दिसेल. आणि असं नाही की काम केलं आणि ते दुसऱ्या महिन्यात किंवा दुसऱ्या वर्षी खराब झालं. जे पहिल्या वर्षी काम केलं ते अजूनपर्यंत चांगलं दिसेल तुम्हाला. रस्त्याची क्वालिटी देखील आम्ही मेंटेन केलेली आहे. म्हणजे कुणी भ्रष्टाचार केला असं बोट ठेवू शकणार नाही, अशा पद्धतीची आम्ही कामं केली आहेत. नगरपंचायतची प्रशासकीय इमारत होत आहे. परत चौक सुशोभीकरणाचं आम्ही काम करतो. माझी वसुंधरामध्ये मॅडमांनी काम केलं, त्याच्यामध्ये त्यांना 4था क्रमांक काहीतरी भेटला होता. अजितदादांच्या हस्ते आम्हाला ते बक्षीस मिळालं होतं आणि त्यामध्ये आम्हाला 1 कोटी रुपये बक्षीस मिळालं. त्या 1 कोटीच्या माध्यमातून आम्ही चौक सुशोभीकरण करतोय. बऱ्याच ठिकाणी चौकात एक सुशोभीकरण आणि किंवा एक स्टॅच्यू उभारण्याचा आमचा एक मानस आहे. ते आम्ही मंजुरी पण दिलेलं आहे, ते पण पुढील काळामध्ये होईल. म्हणजे मिळालेल्या बक्षिसाची रक्कम सुद्धा चंदगड नगरीच्या विकासासाठी लावलेली आहे. बरीच कामं शेवटच्या टप्प्यात झालेली आहेत आणि सुरुवातीला 2 वर्षे कोरोनामध्ये गेली, तरी सुद्धा आम्ही त्या काळात 6 ते 7 कोटीची काम केले. परत आम्हाला फक्त 3 वर्षच मिळाली नंतर खरी कामं करण्याची. त्यामुळे बरीचशी कामे शेवटच्या टप्प्यात मंजुरी मिळाली, ती अजून दिसत पण नाहीयेत. ती पुढच्या 1 वर्षामध्ये दिसेल. आणि माझ्या बाबांचा पहिल्यापासून मानस होता की लोकांना शुद्ध पाणी दिलं पाहिजे. पूर्वी एक नळ पाणी योजना झाली होती, त्याच्यानंतरच्या गाव बरंच वाढलं, कुणालाही नळ पाणी शुद्ध मिळत नाही. ती आमची खंत आहे, अजून देखील खंत आहे. पण आम्ही खूप त्याच्यासाठी प्रयत्न केले आणि 2021 पासून त्याची सुरुवात झाली. अमृत योजनेतून आम्हाला त्याच्यातून आम्ही सुरुवात केली आणि आम्हाला त्याची मंजुरी पण मिळालेली आहे.
सरकार बदलल्यामुळे काही काळ त्याला डिले झाला, पण ती योजना आमच्या काळातच मंजूर झालेली आहे आणि ती पुढच्या काळामध्ये मंजूर होणारच आहे. त्याचं काम देखील चालू होईल. परत सांडपाण्याचा आम्हाला प्रकल्प राबवायचा आहे. कचऱ्याचा प्रश्न आहे तो सोडवायचा आपल्याला. ही देखील आम्हाला कामं करायची आहेत. काम अग्निशमनचं आहे. अग्निशमनची गाडी नव्हती, एखाद्या ठिकाणी अग्निशमनची आपण गाडी साहेबांच्या माध्यमातून मिळवलेली आहे, बंटी साहेबांच्या माध्यमातून. म्हणजे आम्ही काम कुठेही कमी पडलेलो नाही. आहेत अजून बरीच कामं करायची आहेत. आम्ही सगळी कामं केलेली आहे असं म्हणत नाही की काही. चंदगड शहर खूप मोठं आहे. आउटस्कट एरिया जो आहे त्या एरियामध्ये थोडीफार कामं प्रलंबित आहेत, होऊ शकलेले नाही आहेत, पण ते आम्ही करणार आहोत. आमच्या म्हणजे काही एक वेळेचं बंधन नाही. आमच्याकडे काही जादूची कांडी नाही की आम्ही आलो आणि 5 वर्षात सगळी कामं संपवली. बरोबर. पण जाहीरनाम्यामध्ये जी आम्ही आश्वासनं दिली होती त्यातली 70 ते 75% कामं आम्ही केलेली आहेत. आणि राहिलेली विकास कामं आम्हाला साहेबांच्या, दयानंद कानिका साहेबांच्या माध्यमातून करायचे आहेत. आणि त्यांना जर संधी लोकांनी दिलीच तर आम्ही ती कामं नक्की पूर्ण करू. पहिल्यांदा आई नगराध्यक्ष झाल्या, आता वडील नगराध्यक्ष पदासाठी उभं राहत आहेत, तेव्हा वडिलांना सपोर्ट करत असताना आता काय भूमिका आहे किंवा आता काय भावना आहे नेमकी मनात? माझ्या वडिलांनी ग्रामपंचायतीला 3 वेळा पराभव बघितला. बरोबर. त्यांना त्या जागेने बऱ्याचदा हुलकावणी दिलेली आहे. त्यांना पहिल्यापासून एकदा सदस्य, ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच पदापर्यंत जायचं होतं. त्यांना आजूबाजूची सगळी पदं मिळाली. भले त्याच्यामध्ये पंचायत समिती सदस्य झाले, चंदगड अर्बन बँक त्यांनी मिळवली, पण त्यांना ग्रामपंचायत मध्ये त्यांना स्वतः कधी जाता आलं नाही. मग आता ते स्वतः उभारले आहेत. एक शेवटची माझी इच्छा आहे की त्यांनी नगराध्यक्ष व्हावं. काही राजकारणात आम्हाला जास्त आमची अपेक्षा नाहीये. मला वाटतं तुमची इच्छा आहेच, पण जनतेची सुद्धा इच्छा आहे की त्यांनी नगराध्यक्ष व्हावं. लोक प्रत्येक जण म्हणते की त्यांनी बरेच, कसं त्यांचा स्वभाव असा आहे की त्यांच्याकडे येणारा माणूस कधी रिकाम्या हाताने जात नाही. हे मी नाही सांगायचे, लोक नावातच दया आहे त्यांच्या, त्यामुळे दया येते, प्रत्येकाची त्यांना दया येते. त्याच्यामुळे लोक त्यांना निवडून देतील अशी अपेक्षा आहे. आणि आतापर्यंत लोकांनी आम्हाला भरपूर प्रेम दिलेलं आहे, यापुढे पण देतील अशी अपेक्षा. नाही, नक्कीच मुलाचा असा विश्वास, पत्नीची साथ आणि जनतेचा असणारा, जनता जनार्दनाचा असणारा हा विश्वास, या सगळ्याच्या जोरावर दयानंद काणेकर साहेब आता नगराध्यक्ष पदासाठी उभारलेले आहेत. पुढचा त्यांचा हा प्रवास असेल. त्यांच्या या प्रवासासाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यांचा हा प्रवास तुम्ही सुद्धा नक्की ऐका, याच्यातून नक्कीच प्रेरणा मिळेल. आणि असेच प्रेरणादायी अनेक कहाण्या ऐकण्यासाठी तुम्ही सुद्धा शब्दवेडे या चॅनलला पाहायला विसरू नका. धन्यवाद.